वळूया पुढील बातमीकडे। बातमी मुंबईमध्ये मेट्रो 2B आणि मेट्रो 9 ला पुन्हा नवीन तारीख देण्यात आलेली आहे। आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सुरू होणार आहेत। याआधी अनेक वेळा तारखा बदललेल्या आहेत। कामं पूर्ण होऊन सुद्धा लोकार्पणाला तारीख पे तारीख दिली जाते। मुंबईतील बहुप्रतीक्षित मंडाळे ते DN नगर मेट्रो 2B आणि दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 या मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पुन्हा पुढे ढकलण्याची वेळ ही MMRDवर आलेली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, प्रत्येक वेळेस तारीख बदलली जाते, लोकार्पण होत नाहीये, काय नेमकी कारण आहेत? नक्की जगदीश, आपण पाहायला गेलं तर खरं तर महायुती या सरकारमधील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन हे आता उद्या होणार आहे। मात्र आपण पाहिलं होतं की ह्यापूर्वी महापालिकेच्या निवडणुका लागल्या होत्या। ह्या निवडणुकीपूर्वीच खरं तर या दोन्ही मेट्रो लाईनचे काम जे आहे ते अंतिम टप्प्यात होतं। मात्र त्याच्या उद्घाटनाला किंवा लोकार्पणाला सोहळ्यासाठी खरं तर मुहूर्त मिळत नव्हता आणि त्यामुळे कदाचित हे दिवस जे आहे ते पुढे ढकलत होते। मात्र आता अखेरचा मुहूर्त जो आहे तो ठरलेला पाहायला मिळतो। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर या प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे। मेट्रो 9 त्याचबरोबर मेट्रो 2B या दोन्ही महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन सोहळा जो तो उद्या पार पडणार आहे। आणि प्रामुख्याने खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं असेल की वाहतूक कोंडीच्या समस्या या मुंबईमध्ये बेताश ते जाणवताना पाहायला मिळतात। मात्र आता यातून कुठेतरी आता नागरिकांना सुद्धा या प्रकल्पामुळे जाते दिलासा मिळणार आहे। प्रामुख्याने मेट्रो 2B हा प्रकल्प जो आहे तो डायमंड ते चेंबूरपर्यंतचा आहे। त्याचबरोबर दुसरीकडे मेट्रो 9 हा दहिसर ते मीरा भाईंदरपर्यंतचा प्रकल्प आहे। त्यामुळे एकंदरीत या ठिकाणच्या नागरिकांना जो आहे तो या ठिकाणी आता वाहतुकीमध्ये कुठेतरी दिलासा मिळणार आहे। आणि त्यासोबतच एकूणच जे आहे ते आता राज्याच्या सरकारला सुद्धा त्या ठिकाणी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जे आहे ते उद्घाटन करण्यासाठी मुहूर्ताला जर पाहायला मिळतो। त्यामुळे उद्या उद्घाटन मिळालेलं आहे। जय, तुम्ही असेच जोडलेले राहा।